तर पुण्यामधला हा मोर्चा आपण पाहतोय, संगणक ऑपरेटर जे आहेत त्यांचा हा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। संगणक परिचालक जे आहेत ते संघटनेचा मोर्चा या ठिकाणी निघालेला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी विवेक गावंडे यांच्याकडून। विवेक, हा मोर्चा कशासाठी निघालाय, नेमका हा मोर्चा कुठे जातोय? निखिला, महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेचा हा मोर्चा आहे। गेल्या 3 दिवसापासून आपल्या मागण्या घेऊन हा मोर्चा जो आहे तो काढण्यात आला होता आणि नागपूरच्या 0 माईल परिसरातील टेकडी रोड या ठिकाणी हा मोर्चा थांबवण्यात आला होता। आपल्या मागण्या घेऊन आंदोलन जे आहे ते कर्मचारी आंदोलन करतायत। आम्हाला कायमस्वरूपी नोकरी सामावून घ्यावं या मागण्या या आंदोलकांच्या आहेत। काल उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीचं आश्वासन जे आहे ते या ठिकाणी दिलं होतं आणि या संपूर्ण संदर्भाने शिष्टमंडळ सुद्धा लिहिलं होतं, मात्र त्या ठिकाणी भेट करून न दिल्यामुळे आज जो मोर्चा आहे हा आक्रमक पद्धतीने झाला। पोलिसांकडून या आंदोलकांना आता समजवण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जात आहे। या ठिकाणी असलेले बॅरिकेटिंग जे आहे ते बॅरिकेटिंग सुद्धा तोडण्यात आले आंदोलकांकडून आणि रोडवर जो आहे तो हा प्रमुख रोडवर जो आहे तो हा मोर्चा सध्या या ठिकाणी धडकलेला आहे। मोठ्या संख्येनं या ठिकाणी हे जे कर्मचारी आंदोलन करतायत ते आक्रमक झाल्याचं चित्र जे आहे ते कोणी या ठिकाणी पाहायला मिळत आहे। 3 दिवसापासून याच ठिकाणी हे कर्मचारी आंदोलन करतायत, याच ठिकाणी राहतायत, त्यांची जेवणाची सुद्धा व्यवस्था याच ठिकाणी करण्यात आली आणि आक्रमक पद्धतीने आज या संपूर्ण संदर्भाने आंदोलन जे आहे ते कर्मचारी करतायत। एक खासगी कंपनीकडे या संपूर्ण ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचं कंत्राट आहे, त्या माध्यमातून यांची भरती प्रक्रिया राबवली जाते। ही प्रक्रिया न राबवता थेट सरकारी सेवेत सामावून घ्यावा अशा पद्धतीच्या मागण्या ज्या आहेत आणि इतर काही मागण्या घेत हे आंदोलन जे आहेत या ग्रामपंचायत परिचालक कर्मचारी संघटनेकडून या ठिकाणी करण्यात आलं होतं। या टेकडी परिसरामध्ये पहिल्या बॅरिकेटिंग मध्ये हा मोर्चा होता आणि हे बॅरिकेटिंग तोडून हे आंदोलक जे आहेत ते आता प्रमुख रस्त्यावर या ठिकाणी आलेले आहेत। आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं जे शिष्टमंडळ ज्या ताब्यात जे आहेत ते कर्मचारी आंदोलकांना जे ताब्यात घेतलं त्यांचे पोलिसांचे वाहन सुद्धा या आंदोलकांनी जे आहेत या ठिकाणी थांबवलेलं आहे आणि पोलिसांच्या व्हॅन पुढे देखील आता आंदोलन या कर्मचाऱ्यांकडून या ठिकाणी सुरू केलेलं आहे। या संपूर्ण कर्मचाऱ्यांचं जे नेतृत्व करणारे काही प्रमुख पदाधिकारी होते त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन व्हॅनमध्ये बसवलेलं आहे आणि त्यांना कुठे नेऊ नये यासाठी इतर कर्मचारी जे आहेत ते आता पोलीस व्हॅन पुढे बसल्याचं चित्र एकंदरीत पाहायला मिळत आहे। आक्रमक अशा पद्धतीने हा मोर्चा जो आहे तो सध्या झालेला आहे। 3 दिवसापासून यांचा सतत अशा पद्धतीने आंदोलन जे आहे त्या ठिकाणी सुरू होतं आणि आता बॅरिकेडिंग तोडून हे आंदोलक जे आहेत ते सध्या या ठिकाणी झालेलं आहे। आपण या आंदोलकांशी बोलण्याचा प्रयत्न जो आहे तो करणार आहोत आणि नेमकं आक्रमक काय झालं विचारणार आहोत। तुम्ही या ठिकाणी आक्रमक झालं, बॅरिकेडिंग तोडून तुम्ही जाता, काय नेमकं? आमच्या 12 वर्ष शासनाने निर्णय दिला नाही, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका सगळ्यांचे मानधन वाढ केलं पण संगणक परिचालक मानधन वाढ करत नाही। 12 वर्षापासून आम्ही संघर्ष करतोय। 3 दिवसापासून रात्री इथं झोपत आहोत आम्ही, पण शासन कुठल्या प्रकारची दखल घेत नाही। पोलीस प्रशासनाचा बळजबरीने वापर करून आमचं आंदोलन मोडकीत काढत आहे आणि सीएम साहेब डीसीएम साहेब साठी चर्चा सुद्धा करत नाही आहे आमच्यासोबत। 12 वर्षापासून दिवस सकारात्मक बैठका होत आहे, परंतु ठोस निर्णय शासन घेत नाही। जोपर्यंत शासन ठोस निर्णय घेणार नाही तोपर्यंत आमचा जीव जरी गेला तरी आम्ही आंदोलन सोडणार नाही। काल डीसीएम साहेबांची त्यापासून मीटिंग आहे म्हणून आम्हाला नेला, परंतु रात्रीच्या 12:30 वाजेपर्यंत डीसीएम साहेबांची आम्हाला साधं भेट सुद्धा झाली नाही आणि चर्चा सुद्धा केली नाही। फक्त 12 वर्षापासून हे शासन म्हणत आहे आम्ही तुमचा तोडगा काढू, निर्णय देऊ। सीएससी कंपनीला हे सरकार पोसत आहे। ग्रामपंचायत मधून 13,000 जातात, मात्र संगणक परिचालकांना 6,930 रुपये मिळतात।